Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this lecture we are going to learn new concept, second order derivative and concept of limit without examples. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याचबरोबर लिमिटची कन्सेप्ट काय आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत. विदाउट एक्झाम्पल याचा अर्थ आपल्याला सिलेबसला फक्त हे कन्सेप्टच आहे, यावरील एक्झाम्पल आपल्याला विचारलेले नाही आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कन्सिडर द रिलेशन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघत असताना पहिल्यांदा हा फंक्शन आपल्याला कन्सिडर करायचा आहे y इक्वल टू एफ एक्स, आणि या दिलेल्या फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आतापर्यंत आपण बऱ्याचदा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं असताना डिफरन्शिएट केलेलं आहे, त्याचं डिफरन्शिएशन घेतलेलं आहे. तर आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. दोन्ही साईडला आपण इथे डी बाय डी एक्स अप्लाय केलेले आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच काय असणार आहे, डी वाय बाय डी एक्स. आता इथे डी वाय बाय डी एक्स मी सुरुवातीलाच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय आहे ह्याची डेफिनेशन सांगत असताना त्याचे हे नोटेशन्स देखील सांगितलेत की आपण डेरिव्हेटिव्ह कसे वेगवेगळ्या प्रकारे डिनोट करू शकतो. तर इथे डी वाय बाय डी एक्सलाच आपण y1 असं डिनोट करू शकतो. y1 इज इक्वल टू, आता एफचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स. हे देखील नोटेशन्स मी तुम्हाला डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सप्लेन करत असताना सांगितले आहेत. तर आपल्याला इथे काय मिळालं, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स किंवा y1 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. आता ह्याला काय इक्वेशन आपण 2 कन्सिडर केलं आहे. सो दिस इज कॉल्ड द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे जे काही नेहमी आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो दिलेल्या फंक्शनचा त्यालाच म्हणायचं आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहतोय त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा घ्यावाच लागतो. त्यानंतर अगेन डिफरन्शिएट टू विथ रिस्पेक्ट टू एक्स. या इक्वेशन 2ला आपल्याला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इक्वेशन 2ला मी डिफरन्शिएट करते, त्यामुळे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्सला दोन्ही साईडला आपल्याला डी बाय डी एक्स अप्लाय करायचं आहे. सो इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स काय असणार आहे, तर त्याला आपण या पद्धतीने लिहितो, डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. कसं वाचायचं आहे ह्याला, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता किंवा आता जसं आपण डी वाय बाय डी एक्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होता त्याला काय म्हणलं आहे y1, तसं हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे याला काय म्हणतोय y2 ने डिनोट करतोय. सो डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, जेव्हा एफ होता त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश आला. आता एफ डॅशचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर एफ डबल डॅश ऑफ एक्स. हा आपला झाला इक्वेशन 3 अँड दिस इज कॉल्ड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच दिलेल्या फंक्शनला 2 वेळा डिफरन्शिएट केल्यानंतर जो काही फंक्शन मिळतोय, जो काही डेरिव्हेटिव्ह मिळतोय त्याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. पहिल्यांदा ओरिजिनल फंक्शन त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करायचे, जो काही तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल पुन्हा त्याला एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करायचे आणि तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळेल. सो दिस इज कॉल्ड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर इन दिस वे इफ वी रिपीट द प्रोसेस, जर आपण असंच प्रत्येक वेळी डेरिव्हेटिव्ह घेत गेलो, म्हणजे आता जो काही डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आला आहे किंवा y2 इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स आपल्याला मिळालं आहे, जर त्याला आपण पुन्हा एकदा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला या पद्धतीने मिळेल डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब किंवा वाय क्यूब इज इक्वल टू एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. म्हणजे हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. आपल्याला फक्त सेकंड ऑर्डरपर्यंतच पाहायचं आहे, पण ही कन्सेप्ट वाढत गेली तर काय असेल, तर या पद्धतीने आपल्याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळत जाईल. त्याचबरोबर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण आपण काढू शकतो. इथे एक नोट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ती नोट आहे डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज नॉट इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इट्स स्क्वेअर.
हे दोन्ही इक्वल नाहीत. बऱ्याचदा लिहिताना आपण मिस्टेक करू शकतो किंवा आपण असं गृहीत धरू शकतो की d2y/dx स्क्वेअर किंवा dy/dx त्याचा स्क्वेअर हे दोन्ही जे आहेत ते एकच आहेत, पण ते दोन्ही वेगवेगळे आहेत. सो दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट नोट. यू शुड रिमेंबर दिस वन. नाव आता हे एक्झाम्पल मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. ॲक्च्युली आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवर एक्झाम्पल्स नाही आहेत, पण कसं काढायचं ते तुम्ही एका एक्झाम्पलवरून समजून घेऊ शकता. y इज इक्वल टू 6x³ फाइंड d2y/dx². इथे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो कन्सिडर द गिवन फंक्शन. डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. आतापर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल की x³ चा डेरिव्हेटिव्ह हा 3x² असतो. x⁻n चा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. सो दोन्ही साईडला d/dx अप्लाय केलेला आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू 6 ॲज इट इज. हा 3 जो आहे n इंटू x⁻n-1 चा फॉर्म्युल्यानुसार n म्हणजे 3 आहे, x⁻n-1 मीन्स x⁻3 - 1 हा फॉर्म्युला आहे. सो इथे किती मिळाला? 6 3 = 18x². हा झाला dy/dx. बट वी हॅव टू फाइंड d2y/dx². सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता या आलेल्या डेरिव्हेटिव्हलाच पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला d/dx अप्लाय करा. त्यानंतर हा जो काही LHS आहे तो काय मिळेल? d2y/dx² इज इक्वल टू, आता x² चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा याच फॉर्म्युल्यानुसार तो काय असणार आहे? 2x असणार आहे. आणि 2x × 18 म्हणजे 36x. सो दिस इज अवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. अशा पद्धतीने आपल्याला d2y/dx² काढता येऊ शकतो. हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट. त्यानंतर आपण पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ लिमिट. आता हे दोन जे टॉपिक्स आज आपण बघतोय, भलेही त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला नसले तरी पण MCQ असतील तर यावर विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे. आता कन्सेप्ट ऑफ लिमिट समजून घेण्यासाठी तुम्ही एक पॉलिगॉन कन्सिडर करायचं आहे इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्कलच्या आत एक पॉलिगॉन आपण कन्सिडर केलेला आहे. तर ॲज वी इन्क्रीज द साइड्स ऑफ ए पॉलिगॉन, द एरिया ऑफ द पॉलिगॉन ॲप्रोचेस क्लोजर अँड क्लोजर टू दॅट ऑफ सर्कल. आता या वाक्याचा अर्थ काय आहे? तर या पॉलिगॉनमध्ये किती साईड्स आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 साईड्स असलेला हा पॉलिगॉन आहे. जर या पॉलिगॉनचे मी साईड्स वाढवले, म्हणजे साईड बाजू जर वाढवल्या, तर हे जसे जसे ह्याचे साईड वाढत जातील याचा एरिया जो आहे तो सर्कलच्या एरियाला ॲप्रोच होऊ शकतो. आता जर मी इथे साईड्स वाढवले तर तो या पद्धतीने दिसेल. इथे 6 साईड्स होते, इथे साईड्स मी इन्क्रीज केलेल्या आहेत. म्हणजे जसं जसं पॉलिगॉनचे साईड्स वाढत जातील त्याचा एरिया हा सर्कलच्या एरियाच्या बरोबर ॲप्रोच होऊ शकतो. यालाच आपण थोडक्यात लिमिट असे म्हणतो. सो द लिमिट ऑफ पॉलिगॉन म्हणजे या पॉलिगॉनची जी लिमिट आहे ती काय असणार आहे? ॲज द नंबर ऑफ साईड्स ऑफ पॉलिगॉन इन्क्रीजेस टू इन्फिनिटी इज अ सर्कल. जर या पॉलिगॉनचे साईड्स इन्फिनिटीपर्यंत इन्क्रीज करत गेलो तर ह्याचा जो लिमिट असणार आहे तो काय असणार आहे? सर्कल असणार आहे. शेवटी तो वाढत वाढत जाऊन सर्कल होणार आहे, परंतु तो सर्कल नसणार आहे, तो पॉलिगॉन असणार आहे. तर ही लिमिटची कन्सेप्ट आहे. तुम्हाला एवढ्यावरून थोडंफार तरी लक्षात आलं असेल असं मी कन्सिडर करते. कारण लिमिट म्हणजे एक्झॅक्टली तो सर्कल नसणार आहे, पण सर्कलपर्यंत तो ॲप्रोच होऊ शकतो. आता हीच लिमिटची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण दुसरं एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. समजा हा एक फंक्शन दिलेला आहे f(x) = x² - 1/x - 1. या फंक्शनचं लिमिट काय असेल हे आपल्याला विचारलं तर आपल्याला कसं सांगता येईल? तर दिस फंक्शन इज डिफाईन्ड फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x एक्सेप्ट व्हेन x = 1. आता या फंक्शनला म्हणजे हा प्रत्येक व्हॅल्यूला डिफाईन होऊ शकतो फक्त x = 1 सोडला तर. जर आपण x = 1 इथे सबस्टिट्यूट केला तर इथे आपल्याला 0/0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म मिळतो. त्यामुळे हा फंक्शन इथे डिफाईन होणार नाही x = 1 ला. अदर दॅन x = 1 कुठलीही व्हॅल्यू असेल तर हा फंक्शन डिफाईन होऊ शकतो. आता या फंक्शनचं लिमिट काय असेल ते आपण बघूया. इथं मी एक टेबल तुमच्यासमोर लिहिते. आता एका टेबलमध्ये x आहे, दुसऱ्यामध्ये कॉलममध्ये f(x) आहे. सो एक्सची व्हॅल्यू जर मी इथे 0.5 सबस्टिट्यूट केली तर मला f(x) काय मिळेल? 1.500. कसं आलं हे f(x)? तर या दिलेल्या फंक्शनमध्ये f(x)
एक्सच्या ठिकाणी मला किती ठेवायचं आहे, ही 0.5 व्हॅल्यू. ही 0.5 व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केलं तुम्ही इथे कॅल्क्युलेटर यूज करू शकता, तर आपल्याला इथे एफ किती मिळाला, 1.5. तेच मी इथं लिहिलेलं आहे. ओके, जर 0.5 ठेवला तर मला एफ ऑफ एक्स किती मिळाला, 1.5. मी 0.9 ठेवलं तर मला एफ ऑफ एक्स किती मिळाला, 1.9. यू कॅन कॅल्क्युलेट दिस विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. त्याचबरोबर मी जर 0.99 ठेवला तर मला एफ ऑफ एक्स किती मिळाला, 1.99000. ओके, त्याचबरोबर जर मी एक्सची व्हॅल्यू याच फंक्शनमध्ये 0.999 असं जर सबस्टिट्यूट केलं तर मला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 1.99900. अँड सिमिलरली इफ आय सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0.9999 देन आय विल गेट एफ ऑफ एक्स इक्वल टू 1.99990. तर आता ह्या टेबल एक्सप्लेन करण्याचा अर्थ काय, तर जसं जसं मी एक्सची व्हॅल्यू म्हणजे 0.5, 0.9, 0.99, 0.999, 0.9999 या पद्धतीने जर सबस्टिट्यूट केलं तर तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता टेबलमध्ये व्हॅल्यूज. काय ऑब्झर्व करू शकता, द लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स बिकम्स क्लोजर अँड क्लोजर टू 1 इज 2. म्हणजे जसं एक्सची व्हॅल्यू जसे जसे 1च्या क्लोजरमध्ये म्हणजे जवळ येत आहे, एक्सची व्हॅल्यू 1च्या जवळजवळ येत आहे, तसं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठे चालली आहे, 2च्या जवळजवळ चालली आहे. 0.999 म्हणजे जवळपास ही ह्याची व्हॅल्यू 1च आहे, परंतु एक्झॅक्टली 1 आहे का, नाही. सिमिलरली एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू देखील 1.9999 आहे, परंतु ते एक्झॅक्टली 2 आहे का, नाही आहे. याचा अर्थ काय आहे की जसं जसं एक्स तुमचा 1 जवळ येत जाईल तसं तसं तुमचा एफ ऑफ एक्स म्हणजे तुमचं ओरिजिनल फंक्शन त्याचं लिमिट कुठे जाईल, 2 पर्यंत अप्रोच होईल. एक्झॅक्टली 2 नसणार आहे पण तो 2च्या जवळपास असणार आहे. अशा प्रकारे ही कन्सेप्टची लिमिट आहे. याविषयी तुम्ही बरंचसं इंटरनेटवर सर्च करून माहिती मिळवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 2 कन्सेप्ट पाहिलेत. एक तर आहे तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हा लिमिटचा कन्सेप्ट. ॲक्च्युली हा लिमिटचा कन्सेप्ट सुरुवातीलाच घ्यायचा होता, परंतु तो राहिला असल्यामुळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तो कव्हर केलेला आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हला सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू.